सर्व विभागांनी जिल्हा वार्षिक नियोजनाचा निधी 31 मार्चपूर्वी 100% खर्च करावा. पालकमंत्री शंभूराज देसाई. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन अंतर्गत प्रशासकीय मान्यता 72% देण्यात आल्या असून आतापर्यंत खर्चाचे प्रमाण 38% आहे. मात्र 31 मार्च 2024 पूर्वी सर्व विभागांनी जिल्हा वार्षिक नियोजनाचा निधी 100% खर्च करावा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत. जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार महेश चौगुले, रईस शेख, किसन कथोरे, डॉक्टर बालाजी केणीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड, प्रमोद पाटील, रमेश पाटील, श्रीमती गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, त्याचबरोबर इतर शासकीय विभागांचे विभाग कार्यालय प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले की ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आराखडा तयार करून त्यावर होणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचा नियतव्य ठरत असतो. त्यात मागील वर्षी 2023-24साठी वाढीवसह 750 कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील कामांची निकड, कामांची आवश्यकता आणि लोकप्रतिनिधींची मागणी याचा विचार करून रुपये 1016 कोटींचा एकत्रित जिल्हा नियोजन आराखडा शासनाला सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे मिळणारा निधी अत्यंत महत्त्वाचा असतो. ठाणे जिल्ह्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत सन 2022-23साठी 718 कोटी इतका नियतव्य मंजूर करण्यात आला होता. सन 2023-24साठी 478 कोटी 63 लाखांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये गाभासाठी 272 कोटी तर बिगर गाभासाठी 182 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदर 140 कोटींची घट झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या नियतव्य 902 कोटी इतका वाढू मिळावा यासाठी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी वाढी निधीसह 750 कोटीच्या आराखड्यास शासनाने मंजूर दिली होती. नियोजन समितीची नियमित बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली. सन 23-24 या वित्त वर्षातील प्रशासकीय मान्यता आणि खर्च याचा प्रामुख्याने आज मी आढावा घेतला. एकूण सन 23-24च्या कामांपैकी 72% कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत आणि खर्च झालेल्या रकमेचं प्रमाण हे 38% आहे. परंतु उर्वरित ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या तात्काळ लवकर देण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिले आणि खर्चाचंही प्रमाण, कारण आता जसे जसे पूर्वीचे कामं झालीत त्यांची देयकांचे प्रस्ताव येतात त्याप्रमाणे निधी वर्ग केला जातो. पण एकही काम हे 31 मार्चच्या निधी परत जाणार नाही, पूर्ण 100% निधी खर्च केला जाईल अशा पद्धतीचे सक्त निर्देश आज प्रशासनाला या ठिकाणी मी दिलेले आहेत. या वर्षीकरता 24-25 जिल्हा वार्षिक नियोजनचा आराखडा गतवर्षी आपल्याला 750 कोटी रुपये वाढीवसह मिळालेला होता. यंदा शासनानं 635, म्हणजे दरच वर्षी तसं असतं, 635 कोटीचा आराखडा करायला सांगितलेला आहे. पण त्याच्या अगेन्स्ट जिल्ह्यातल्या कामाची निकड, जिल्ह्यातल्या कामांची आवश्यकता, लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा विचार करून आजच्या बैठकीमध्ये 1016 कोटी रुपयांचा एकत्रित जिल्हा नियोजनचा आराखडा शासनाला एवढा निधी मिळावा याची विनंती करणारा आराखडा आज आपण जिल्हा नियोजन समितीनं त्याला संमती दिली.